मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानींच्या लग्न सोहळ्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस ठाकरे यांनी डान्स केला। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या वतीने ठाकरे गटावर जोरदार टीका केली जाते। तर लग्न अनंत अंबानींचं आणि भांडण लागलं सेना भाजपात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। लोकांना झुलवत ठेवणं हे षडयंत्र आहे। 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने कधी मराठा आरक्षणावर ब्र काढला नाही, कधी मोर्चात दिसले नाहीत अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता जोरदार घणाघात केला। विधानसभेच्या कामकाजाच्या दुपारच्या सत्रात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी सुरू ठेवली, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या गदारोळात देखील विविध विधेयक मंजुरीसाठी सभागृहाच्या पटलावर ठेवले। यात प्रामुख्याने महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंधक विधेयक 2024 मांडण्यात आलं। तालिका प्रमुख संजय शिरसाट यांनी या विधेयकास मंजुरी दिली। त्यानंतर विधानसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी बंद करण्यात आलं। कुणबीची एकही नोंद रद्द झाल्यास 288 उमेदवार पाडल्याशिवाय राहणार नाही या इशाऱ्याची पुनरावृत्ती करत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांसह अशा ओबीसी नेत्यांची वाट लावू असं बजावलं। राज्यात सरकारी नोंदी नसताना ओबीसींना फुकटचे आरक्षण देण्यात आलं। आता मराठ्यांना कुणबीच्या नोंदी आढळल्या असताना आरक्षणाला विरोध केला जातोय। ओबीसी नेत्यांना भुजबळांनी एकत्र केलं आणि त्यांना फडणवीसांनी ताकद दिली। आता कोणत्याही पक्षाच्या नेत्यानं मराठा आरक्षणाला विरोध केल्यास त्यांची जागा दाखवा असं आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केलं। महाराष्ट्र पेटत राहिला पाहिजे आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेतली पाहिजे अशीच भूमिकाही विरोधकांची दिसून येते असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। मराठा आरक्षण व सगळे सोयरे या मुद्द्यांवरून आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला मवियाकडून ऐन वेळेवर बहिष्कार टाकला गेल्यावर फडणवीसांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय। तर सलोख्याची भूमिका घेतली जावी अशी भूमिका घेणारे शरद पवार साहेब देखील बैठकीला आले नाहीत, याचे देखील आम्हाला नवल वाटते असाही टोला फडणवीसांनी लगावला।